नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। शेतकरी व गावकऱ्यांच्या सुविधेसाठी संजय रायमुलकर साहेब यांच्यामुळे स्वतंत्र तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचं बांधकाम। शेतकरी व गावकऱ्यांना गावातच मिळणार सुविधा। शेतकरी हित जनहित जोपासून रायमुलकर साहेब यांचे गाव तेथे तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत भवन उपक्रम। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना गावामध्ये सुविधा उपलब्ध व्हाव्यात। शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची कामे वेळेवर व्हावीत। जी कामे तहसीलमध्ये करण्यात येतात तीच कामे स्थानिक पातळीवर सुद्धा झाली पाहिजेत, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मेहकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तलाठी भवन बांधण्याचा उपक्रम संजय रायमुलकर साहेब यांनी हाती घेतला असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी अगोदरच आलेला आहे। तर बहुतेक गावांमध्ये सुसज्ज असे तलाठी कार्यालय सुद्धा बांधकाम पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे। मात्र बांधकाम पूर्ण होऊनही अजूनही अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयाचं लोकार्पण न झाल्यामुळे अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय बंद अवस्थेत दिसून येत आहेत। रायमुलकर साहेब यांनी शेतकरी व गावकऱ्यांचे हित जोपासून तलाठी कार्यालयासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे। प्रत्येक गावामध्ये तलाठी कार्यालय होत आहे। जर तलाठी कार्यालय गावात झालं तर शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या मेहकर तहसीलला होणाऱ्या चक्रा होणार नाहीत व बहुतांश कामे ही गावामध्येच होतील। हे सर्व तलाठी कार्यालय संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधीमधूनच होत आहे। माझा नमस्कार, मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह आलेलो आहोत। आपण आहोत आज खंडाळा तहसीलजवळ, म्हणजे जे मेहकरचं तहसील आहे ते खंडाळा देवी या गावाजवळ आलेलं आहे। आपण त्या तहसीलजवळ उभे आहोत। आपल्या पाठीमागं या ठिकाणी जे तलाठी कार्यालयाचं बांधकाम झालेलं आहे त्या तलाठी कार्यालयासंदर्भात काही माहिती, कसे बांधकाम झाले किंवा तालुक्यात असे किती तलाठी कार्यालय आहेत, कोणाच्या विकास निधीमधून आले, तर काय नेमका प्रकारे त्या संदर्भात आलो होतो आपण। तर आपल्याला माहिती मिळाल्याप्रमाणे सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर व लोणार तालुक्यामध्ये असे प्रत्येक गावात अजून नाही पण बहुतेक आपल्या माहितीनुसार 50 गावामध्ये तलाठी कार्यालय बांधण्यात आलेले आहेत। अतिशय सुंदर बांधकाम आहे आणि तलाठी लोकांसाठी एक बसण्याची जागा, गावकऱ्यांची कामे, शेतकऱ्यांची कामे तहसीलमध्ये मेहकरला न येतात त्यांच्या गावामध्ये त्यांची कामे झाली पाहिजेत। शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना काही अडचण आली नाही पाहिजेत यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून ही तलाठी कार्यालय प्रत्येक गावामध्ये अजून तर झाली नाही पण बहुतांश 70% गावामध्ये असे तलाठी कार्यालय तयार करण्यात आलेले आहेत। मी तुम्हाला तलाठी कार्यालय दाखवतो या ठिकाणचं। हा तहसीलचा भाग आहे, जे नवीन तहसील झाला हा तहसीलचा भाग आहे बाजूला, आणि हे तलाठी कार्यालय आहे, जे नवीन तलाठी कार्यालय बांधकाम झालेलं आहे ते तलाठी कार्यालय आहे। आपलं क्रीडा संकुलच्या बाजूला, म्हणजे तालुका क्रीडा संकुल जे आहे त्याच्या बाजूला हे तलाठी कार्यालय आहे। हे सध्या बंद आहे, म्हणजे ह्याचं इथं कोणी येत नाही का, सुरू झालं नाही का, पांडेवा लोक येत नाही, तर त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही। सध्या हे बंद आहे। मात्र हे या प्रकारे याचं बांधकाम झालेलं आहे। काही जवळून तिथे एक बोर्ड आहे, नेमकं कशाचं बोर्ड आहे पण पाहू। ते स्वच्छता सुद्धा नाही या ठिकाणी, कारण कार्यालय सुरू झालं नसल्यामुळं बहुतेक स्वच्छता झाली नसेल। हे बोर्ड आहे या ठिकाणी। केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आणि सन्माननीय माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून हे तलाठी कार्यालय तयार झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे असं आपल्याला दिसत आहे। कार्यालयाला मात्र कुलूप आहे, कार्यालय काय अजून सुरू झालेलं नाही, बांधकाम झालेलं आहे। बाजूचा भाग दाखवतो तुम्हाला काही अजून। हा कार्यालयात तलाठी कार्यालयाचा बाजूचा भाग एकदम सुंदर आणि चांगलं बांधकाम आहे। पण या ठिकाणी कोणी हजर नसल्यामुळं
त्यामुळे काही रहदारी नाही आणि स्वच्छतेचा अभाव आहे थोडाफार, पण कार्यालय चालू झाल्याच्या नंतर स्वच्छतासुद्धा राहील असे दिसते. पण असे तलाठी कार्यालय आपल्या मेहकर तालुक्यामध्ये व्हिडिओ कटला होता आपला थोडासा. सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात 70 ते 75 गावामध्ये असे तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांची कामे गावामध्येच करता यावी. शेतकरी असो, गावकरी असो, आपले असे भरपूर गावामध्ये तलाठी कार्यालय तयार करण्यात आलेले आहेत. काही गावचे तलाठी कार्यालय बहुतेक सुरू झाले असतील, काहीचे बांधकाम चालू असेल किंवा काहीचे लोकार्पण बाकी असेल. मात्र आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर याच प्रकारचे तलाठी कार्यालय आज प्रत्येक गावामध्ये बहुतेक झालेले आहेत. सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर लोणार तालुक्यात भरपूर प्रमाणात विकास सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जास्त माहिती सांगण्यासारखी काही नाही, कारण आपल्या सांगणारं इथं कोणी नाही. मात्र तलाठी कार्यालयाचं बांधकाम हे झालेलं आहे आणि सन्माननीय आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज प्रत्येक गावामध्ये असे तलाठी कार्यालय बांधकाम करण्यात आलेले आहेत. मात्र ज्या ठिकाणचं बांधकाम झाले असेल त्या ठिकाणचे तलाठी कार्यालय हे सुरू करण्यात यावेत अशी सुद्धा मागणी होत आहे. कारण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखरेख करण्यास किंवा कार्यालय सुरू न झाल्यास त्या ठिकाणी स्वच्छता दिसून येत नाही. किंवा जर बांधकाम पूर्ण असेल तर त्याचे लोकार्पण हे लवकरात लवकर करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी कार्यालय बंद असल्यामुळं स्वच्छतेचा सुद्धा अभाव आहे. बांधकाम पूर्ण झालेलं दिसतंय आपल्याला, मात्र कार्यालय काय अजून चालू झालेलं दिसत नाही. तरी ज्या गावातील बांधकाम पूर्ण झाले असेल त्या ठिकाणचे कार्यालय सुरू करावेत, जेणेकरून शेतकरी असो, गावकरी असो यांना मेहकरला चक्र मारण्याची गरज पडणार नाही व त्यांची कामे गावामध्येच होतील. या तलाठी कार्यालयाबद्दल आपल्याला एवढीच माहिती होती. उर्वरित पुढील भागात काही माहिती तुम्हाला दाखवतो मी. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.